नाव काय तुझं? पियुष. पियुष. पियुष ना कराडी. कराडचं आहे का? नाही कराडवाडी. आम्ही खेडेगाव. असं होय. आता तुम्ही जेवण काय करता? हे जेवण काय करता? पिवड्या जेवण भाकरी. परत कुठनं आलाय? मग वर पक्षात आहे का वधू पक्षात? मुला साईडने का मुलीच्या साईडने? तुला सायन्स के साईड. हाय खलील. बाय द वे खलील म्हणजे सगळ्यात जास्त डबल टाकतात माहितीये का तुम्हाला? आणि तो पण चेक कर. चेक कर. कालच आलं. चेक कर. अरे हे लूड होता आपल्या चेकला. हे हा तेव्हा रेस मध्ये मी नव्हतो. तुम्ही कमेंट करून सांगा मला. चेक करा भाई. बाय लोक जास्त पैज लावायची वेळ आली आहे. तर मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्लॉगमध्ये. आणि आज आपण चाललो आहे विवेकच्या लग्नाला. आपला मित्र शाळेतला, दोघांच्या शाळेतला क्लासमेट विवेक. आम्ही पहिली ते 5वी ते 7वी सोबत होतो आणि एकाच गावात आहे. सो माझ्यासोबत 3-4 जण पण येणार आहेत. सो मी आत्ता आलो आहे सोसायटीमध्ये एका मित्राला पिकअप करायला. सो असं झालं की जरा थोडा व्लॉग तर बनवायचा होता लग्न बिग्न म्हणून, पण थोडा सकाळपासून थोडा काही गोष्टी मूड खराब होता. पण हळूहळू मूड चांगला करू आपण आणि व्लॉग बनवण्याचा प्रयत्न पण करूया त्याच मूडमध्ये किंवा काय बघूया. आणि तर तुम्ही कोण असेल बघणार. बाकी कसे आहेत सगळे? मजेत ना? बाकी काय कसं काय कसे आहेत तुम्ही सगळं सांगा मला. जेवढे जण बघतायत तेवढे कमेंट सेक्शनमध्ये. आणि बाकी तुम्ही कधी असं म्हणजे लग्नाला वगैरे जाताना तुमच्याकडे गाडी असेल कोणाकडे, म्हणजे लकीली आमच्या पप्पांची गाडी माझी नाही, असं पिकअप करता का तुम्ही कुठच्या मित्रांना तुमच्या का त्यांना घरी बोलावतं किंवा स्पॉटला बोलावतं? तर सगळं एक्सपिरियन्स सांगा तुमचे. ठीक आहे चलो. तिकडे पण जाणार. तिकडे कोणच नाहीये. असे आपण इथूनच जाणार आहे. हो. कोण कपडे घ्यायला कोण गेले? कुठं? ब्रँडेड मध्ये. तुला घ्यायचे नवीन कपडे घ्यायला गेलाय? ओके. सो गाईज मित्राला इंद्रजितला पिकअप केलेला आहे. लास्ट टाइम पण आपण निजतनं पिकअप केलं त्याला आणि आज घरनं पिकअप केलंय. बाकी निघालोय हळूहळू नवीन लोकेशन्स वरती चाललोय. खड्डा नाही ना? हा सावली. सो आता आलोय अजून एका मित्रा घरी, ऋषीच्या घरी. नेहमी लेट येतो. त्याला आंघोळ घालो आज तर भाई आता म्हणजे सो बघू आता कसं काय किती वेळा लावताय. उशीर होतोय नाही होते. लग्नाला टाइमात तर पोहोचलच मोस्टली म्हणजे होपफुली. लेट सी. चलो बाकी गोष्टी बघूया. ठीक आहे. हा मित्रांनी आपली पहिल्यांदाच ट्रायपॉड स्टिक बघितलेली आहे म्हणजे आपलं जे घेतलेलं नवीन. मग कसं वाटतंय भाई तुला? एक नंबर. फर्स्ट एक्सपिरियन्स, फर्स्ट आय एक्सपिरियन्स. मला विश्वासच बसत नाहीये. तो असे टूल्स वगैरे काढतो. ओके. सध्या एवढंच बोलू शकतो. ओके चलो भाई ठीक आहे. थँक्यू ब्रो. बाकी बघू. जो मित्रांनो मी निघालेलो आहे. आपण आता 4 जण बसलोय गाडीत. बाकी 1-2 जण आहेत अजून पुढच्या पेट्रोल पंपावर भेटणार आहेत आम्हाला. आणि एका मित्राला न्यायला आम्ही गेलतो पण काही कारणामुळं नेहमी जमलं नाही. जरा ते काय गोष्टी असते ते सांगू शकत नाही आपण, त्याच्यामुळे ते नको सांगायला. राग बी घ्यायचं कोणाला काहीतरी. मग बाकी आता पेट्रोल टाकून निघू. बाकी बघू काय होते सीन पुढं. ठीक आहे. आराम गेला पुढे नाही थांबणार तो. हॅलो. अरे मी काय का टेप नाही. तो मित्रांनो आता थांबलोय आपण एका स्पॉटला जिथं दुसरी गाडी भेटलेली आहे आपल्याला, जी आपल्या शेजारी थांबलेली. कुंभार वेड्स कुंभार. सो टेप नाही. टेपला लग्न अक्षर पडतात. टेप घेतो चला.
ओके सो गाईज सगळं झालेलं आहे. आपण आता निघतोय लग्नाला. भेटू लग्नामध्ये काय काय गोष्टी ऑन द रूट काय गोष्टी होत्या त्या महत्वाच्या असतात. लग्न पण महत्वाचं आहे म्हणा. सर बघूया. सोबत आहेत आपले इंद्रजित, माग बसलेले लोकेश आणि रोहन दादा माळी पण आहेत ज्यांना बंटी म्हणतात. दिसत नाहीये ते. हॅलो हाय कर की हे सगळ्यांनी एकदा चलो होणार आहे. चलो चलो मित्रांनो आता ऑन द वे आहे आपण आणि इंद्रजित करतोय शूट. आता पुढचं कव्हर थोडस करेल तो जोपर्यंत मी गाडी चालवते तोपर्यंत. आपला भाई गाडी चालवतो, गाडी चालवते. तर आम्ही चाललो आहे मित्रांनो बारामतीला लग्न आहे आपल्या विवेकचं. तुम्हाला मागाशी सांगितलं होतं. आणि मागून असं क्यूट असं लुक देणारा लोकेश आणि रोहन गॉगल घालून लुक देतो. उठलं खूप जास्त खड्डे वाढले थोडस. आणि मित्रांनो बारामतीची पब्लिक जरा ते बारामती रोडच्या स्पीड ब्रेकर बद्दल तुम्हाला काय वाटतं जरा सांगा. काय इकडचे आता पुढे आलं एवढे स्पीड ब्रेकर आहेत की काय सांगा. आपला व्लॉग 2 दिवसांनी जाईल ना, काय प्रॉब्लेम नाही आपला. तोपर्यंत होईल. नंतर परत आल्यानंतर एकटा येऊ नको ते तसं काय होईल. पण ठीक आहे. कॉन्ट्रोवर्सी पण डायरेक्ट पावर बघायची का. महाराष्ट्र शासन आहे. महाराष्ट्र शासन बोलते. मी काळा का दिसतोय. आयडी कर. महाराष्ट्र शासन बोलते. काळा दिसतोय का तू ब्रो. हा ना मी पण मी ओरिजिनल ब्युटी ती. हा बाबा एक नंबर. ये ब्रो लाइटिंग असं कर की काय बोल कॉन्टेंट जरा बोला. काय बोलायचं काय आता ते सांगू. भाई लोक असे आता कसं काय भाई लोक असे बोलतात खूप. पण मी सांगतो ज्यावेळेस ब्लॉग चालू करतो तेव्हा कोणच काय बोलत नाही. इथं दोन RCB वाले बसलेत माग आणि आताच मध्ये इकडेच घे साईड. असं घेऊ का. मागची दिसत नाही रे. लोकही दिसला पाहिजे आपला. असं आहे का. मग लोकेश मला तर व्ह्यूज येणार आहे. पॉज कर. ह्याला स्टिकला मोबाईल दिसतोय आणि पुढे पकड. असं काय जमतंय का मित्रांनो. जरा पोझिशन सेटिंग चालू होती. सीटने घेतले आहेत नवीन टूल्स आणि त्याच्यासोबत आज आम्ही व्हिडिओ बनवत आहे. तुम्ही बघू शकता. दाखवले दाग मगाशी दाखवले. आता दिसायचं नाही. तर आम्ही चाललो आहे विवेकच्या लग्नाला बारामतीला. खूप जास्त आम्ही मज्जा करणार. अकाउंट लवकर मॉनिटाईज करा. हा ती सपोर्ट दाखवा. तेवढा सपोर्ट दाखवा. सपोर्ट दाखवले तुम्हाला अजून नवीन गिफ्ट हॅम्पर गिव्ह अवे पण आम्ही करत असतो. गिव्ह अवे पण करता येतील नंतर. मी काय दिसाना चाललोय. दिसतोय ओके तो नाही तुझी डेअरी दिसते. तर मित्रांनो जिम लावायची सपोर्ट करा. जिमच्या पैसे काय झालं. सुपर चॅट करायचं तुला. अरे बिकच मागायचे अजून मॉनिटर नाही. अरे पहिल्या बिक मागायचं. अरे माझी सपोर्ट द्यायला लावतोय. सपोर्ट होते रे. युट्यूबवरचं शिकलाय. सच्चाई बोलते पब्लिक. सपोर्ट मनाने देतात रे. आर्थिक सपोर्ट काय मागच्या पुढे गेली. पुढे गेले. ओमकार रायडर खूप खतरनाक गाडी चालवतो. ओव्हरटेक केलाय. अनुजने बघितलेला. असं केलं त्याने जाताना. चलो म्हणा आपण त्याला पण तो अनुज सपोर्ट करतो बरं का. अनुज इज अ व्हेरी सपोर्टिव्ह. तसे सपोर्ट करणारे भेटले तर चांगलं. आम्ही नाही करत. त्यांनी एखाद्या वेळेस फॉलो नाही केलं म्हणून ते तसं एक मेंबर वाढवायचा त्याला. अरे नाही तो चांगलं म्हणजे युट्यूबला पण कमेंट करतो भाई. आम्ही नाही करत भाई. इंद्रजित एक नंबर. सगळ्या मग आपलं एकच दोस्त आहे. सगळ्या व्हिडिओवर जाऊन कमेंट केली भाई ना. असे म्हणजे असे काही मित्र चांगले असतात आपले की बाबा हा दाखवा तुला कमेंट दाखवा. तर आता आम्ही पोहोचलो आहे. कुठे आता आपण भाई लोक कुठल्या निमगावला आहे का काय. नाही निमगाव तिकडे. निमगाव मध्ये नाही आपण भारी कोराड्यामध्ये आपण आता. इंद्रजित तुमचा एरिया तुम्हाला माहित आहे. हा नाही आमचा नाही एरिया. 8-9 सांग तुझं. आपण चाललोय कुठे. बारामती पवारांच्या पार. त्यामुळे तिथे चला मग मित्रांनो. पाण्याची बॉटल दिसत नाही ना. पाणी ब्रो. थोडं स्टे हायड्रेटेड. पाणी पित राहा. थोडं माझ्याकडे तुला बरोबर घेतलं अँगल. मी सीट घेतलाय तुला बरोबर.
ठीक आहे आता बघू पुढे काय होते. तर मग या स्टिकनी खूप मस्त वाटतं, एकदम स्टेबल व्हिडिओ येतोय आणि हात पण दुखत नाहीये. हा डिजिटेकची सेल्फी स्टिक ट्रायपॉड आहे. डिजिटेकचा आहे? हा डिजिटेकचा. म्हणजे सगळीकडे डीजे आहे तुमचं. हा फादरचं पण फादर पण डीजे आणि स्टिक पण डीजे. आणि पोट्रॉनिकचं आहे की त्यामुळे मोबाईलवर तुर 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 डीजेची को कंपनी असेल ती. मला असं वाटतं हा व्लॉग आपला एंड होऊ शकतो. लाईक करा काहीच. हा शेवटचा व्लॉग पण ठरू शेवटचा होऊ शकतो. बरं हा थोडं टॉपिक वाईज करू आता. ठीक आहे IPL थोडस आता IPL मध्ये कोण डिबेट चालू आता आहे. मागचे दोघं जे RCB वाले ठीक आहे रोहन माळे आणि लोकेश काद हे RCB सोडून हा आणि मुंबईला आमची मुंबई वाला आहे हा जो फक्त मुंबई RCB CSK ची मॅच बघतो रोको. आणि मी CSK ला सपोर्ट करतो पहिल्या. ठीक मी फक्त CSK ची मॅच बघतो. नाही मी सगळ्या मॅचेस बघतो. सगळ्या मॅचेस बघतो आणि बघतो ह्यांची टीम हारली पाहिजे. 3 मिलियन पण लावतो. आता या सीझन मध्ये असं झालंय, तिथून मागे 17 वर्ष RCB कॅल्क्युलेशन करायची. CSK करते. नाही आता ती राहिलं बी नाही आता. कालच्या मॅच पर्यंत होतं सिच्युएशन पण कालच्या मॅच. अरे पण मला एक गोष्ट सांग ना, ते तुमच्या टीमच्या समोर ही का लिहिलंय? अच्छा मला वाटलं अरे पण ते आधी देत नव्हते रे. आता हा मी तर बघितलं आधी ना. 4 टीम सिलेक्ट करायचे, खाली 4 टाकून द्यायचे रे. हा क्यू आता ते RR ला पण दिलं आणि CSK ला पण दिलं. हे गुलमोहर भाजी त्याला शूट कर. 10व्याच मॅचला दिलं त्यांना. माघार यायला लागेल. पुढे नाही पण एवढं पण नाही रे काढावं, पण एवढं पण नाही. या वर्षीच अपडेट आलाय तो एलिमिनेटरचा. तुम्हाला हा माझ्या मनातून हा इच्छा तशी पण की बाबा फायनली ऍज अ CSK सपोर्टर आम्ही म्हणतोय की बाबा हा आता म्हणजे कधी ना कधी वेळ येतेच. कसं 23 ला वेळ होती चांगली. जेव्हा जिंकलेलो ना आपण तेव्हा खूप चांगली वेळ होती की त्याची इच्छा होती चेपाकला झालं आपल्याला रिटायर. चेपाकला विन झाले, सगळे झाले, साईन केली त्याने त्या कॅमेऱ्यावर. सगळ्यांना असं वाटलं आता ड्रेसिंग रूम मध्ये येऊन रिटायरमेंट भाई. किती पब्लिक होतं. पण तो आला म्हणला डेफिनेटली नॉट. बेकार सीन झाला भाई. आणि आता नॉटच आहे. आता काहीच नाही, आता CSK लाच लागले. CSK विल विन डेफिनेटली नॉट. आता त्यात मध्यस्थी फक्त युवराजचा बापच करू शकतो. सो हा तर बघू काय वाटतं मित्रांनो कोण जिंकल यावर्षी टॉप 4 मध्ये जी टीम यावर्षी जिंकणार RCB आणि मुंबईची फायनल होणार. आणि कोणी RCB आणि पंजाब. आणि आमची इच्छा आहे RCB जिंकावी पण मुंबई जिंकणार बाय द वे. टेन्शन घेऊ नका. मी तुला सांगतो ना RCB आणि पंजाब फायनल. नाही ओके हा रोहनला वाटतं RCB आणि पंजाब फायनल होणार. तुला वाटते मुंबई RCB आणि मुंबई होणार आहे. आणि लोकेशला काय वाटतं कोण फायनल होईल? RCB मुंबई. लोकेश विचार करतोय. हा ओके. सो लोकेश क्रिकेटर आहे बाय द वे. GT म्हणतो. ओके सो 3 कॉम्बिनेशन भेटले आपल्याला. माझं काय मी काय अंदाज लावत नाही आता कारण की आपली टीम बाहेर गेलेली आहे गाईज. त्यामुळे अंदाज बिंदाज आपल्याला फक्त CSK चा माहित असतो. CSK ची नवीन जर्सी आली ना 2026 आहे का? गप्पे हालाचा फोटो आहे का त्यात? नाही झाडांचा फोटो. अरे पण CSK ने एक काम चांगलं केले. झाड लावलेत 52 कुछ तो मतलब बुराई में भी अच्छा है. CSK ची टीम आहे ना पुढच्या वर्षी आपल्या मराठवाड्यातली पाहिजे होती. ग्रीनरी जास्त होती. नाही आपण सांगू ना त्यांना हैदराबादच्या ऐवजी इकडे झाडं लावा. हैदराबाद नाही डायरेक्ट. हाय खलील बाय द वे. खलील म्हणजे सगळ्यात जास्त रडबोल टाकतात माहिती का तुम्हाला? आणि तो पण चेक कर. चेक कर कालच आलं. चेक कर. अरे हेजलवूड होता आपला चेकला. हेजलवूड हा तेव्हा गाईज तुम्ही कमेंट करून सांगा मला. चेक करा बाय लोक. कोणी जास्त पैज लावायची वेळ आली आहे. खलील आहे मधुरे इंडियाचा. अरे काय हा ना अग्रेशन दाखवतोय कोणाला? कोहलीला. अरे काय लागा भाई ते पण कोहली ब्रो रिस्पेक्ट बोलते. कोहलीने बाहेर गेलो चिल मोड मध्ये घेतलेले ते. प्रत्येक वेळेस चिल मोड मध्येच घेतो. पण ग्राउंडवर आलो मजा करतो ते माहितीये. कॉम्पिटिशन आहे ग्राउंड. आतापर्यंत त्यांनी तसंच ठेवलं असतं म्हणत. आतापर्यंत गेम झाला कुणाशीच चांगलं नसतं राहिलं त्याचं. ते पॉइंट आहे. नाही तर आम्ही असं शांत बसून नंतर बुडबुड्या करत नाही साठी. अरे बघ किती गावलं का डॉट बॉलचं. नाही तर रेंज जाते ना. नाही गावात तुम्ही पैसे लावा की पाहिलं लावली ना. आजचं डिझेल तुमच्याकडून चालते चालते. कोहली खलील टॉप जिओ आहे तुझं. पाहिलं का लोकेश आज बघ की कसा विषय. हेजलवूड होता बघा ना दादा. आणि फक्त हा
लफडा एक होल IPL मध्ये कोण टाकलं? ते परवा झाले की बोलणं आपलं भुवनेश्वर आहे ना. भुवनेश्वर तो पण आता RCBचा आणि आधी पण RCBचा. फास्ट अँड फ्युरियस ड्रिफ्ट तुर कुठला आहे हो? जॉर्ज 103, मोहम्मद सिराज 97, खलील 93. किती नंबरला आहे? 3 नंबर. कसं बोलते? अरे कालच्या मॅच मध्ये आलते टीव्हीला. अरे जुनी झाली परत चेक करा. 93 कुठं बघितलं? 103. कुठं बघितलं? बोलला अरे काल जाऊ दे आता. डिझेलचं कॅन्सल करा. नाश्त्याचं बघा आता. ऐक ना, गुगल मध्ये काय सांगितलंय? इन IPL 2025 खलील अहमद ऑफ चेन्नई सुपर किंग हॅज बोल्ड द मोस्ट डॉट बॉल्स. हा मग तेच चालू आहे ना. He has bowled a total 106 dot ball in 10 innings. झालं ना. Other players with high numbers of dot balls. लोक जुनं बघितले. ऐक ना, आणि त्याच्या खालीच लिस्ट दिली. Here's breakdown of the top players with the most dot ball in IPL 2025. खलील अहमद 106 डॉट बॉल, मोहम्मद सिराज 107 डॉट बॉल, जोस हेझलवूड 103 डॉट बॉल आणि 9 इनिंग्स आहेत त्याच्या. 9 हेझलवूड खेळला असता त्या दिवशी चेन्नई बरं. नाही, चेन्नई कुठे खेळला नाही खेळला मग तेच लास्ट बॉल पर्यंत गेली पण नसती मॅच. अरे पण आता कुठं बदलताय काय? अरे पण मोहम्मद सिराज 107 गेले तिथे खाली. 107 मोहम्मद सिराज पहिला आलेला आहे. बनला का थांबकी दोघांचं चुकीचं झाले. तिसरं झालंय. तिसरा कोण? मोहम्मद सिराज झाला ना. तो म्हणतो हेझलवूड, मी होता खलील अहमद. बात वो नाहीये ब्रो. बाय पण खलील अहमद 2 नंबरला ना. 2 नंबर नाही, 1 नंबरला आहे. 1 नंबरला नाही. हेझलवूड 103 डॉट बॉल आहे. डोक्यात म्हणलं काय कुठंच नाही. बरं त्यांना काय पण म्हणून दे. पैसा हरलाय. इनिंगचं कुठं काय पहिला हरलाय. एलिमिनेट झालाय. डॉट बॉल खेळून झाला येड्या. लोक म्हणलं लिस्ट मध्ये पण नाही म्हणलं लोक. 2 नंबरला कसं काय? अरे भाई ऐसा नाही बोलते ब्रो. लिस्ट टॉपर तो नाही आहे. अरे ओके, पण ते म्हणतो हेझलवूड पण नव्हतं ना. बरं, मी एक लॉजिकचा प्रश्न विचारलो बाबा. क्रेडिट टेकर कोण आहे? धोनी. नाही, त्याला सांगू दे. ओके गाईज, टॉक्सिक अलर्ट. रियालिटी अलर्ट. गाईज हिटर्स असतात ना जे. रियालिटी टॉक्सिकच वाटते रे. हा ना. सच हमेशा कड़वा होता है गाइस. आज ओके सो सुन लिया था, देख लिया. चल हाँ, सच हमेशा कड़वा होता है और जो सपोर्ट करता है वो बड़वा होता है. बिलकुल बात सही बात है. सो मित्रांनो, आता IPLचं टॉपिक बराच वेळ झालेला आहे. आता मला वाटते चेंज करायचं वेळ. आता टॉपिक कसं झालंय, थोडंसं आपल्यावरती आलाय, त्यामुळे आता असं आपण असं काही बोलू शकत नाहीये. त्यामुळे आपण चेंज करूया. चेंज जो भी केलं व्हायला. किती मिनिटं झाले बघ. पॉज कर नाही तर बंद कर थोडा वेळ. सगळं संपलं. रायडूवर काय मध्ये मित्रांनो, सीट बेल्ट लावा जावा. ऑलवेज फास्ट ऑन युअर सीट बेल्ट गाइस. येस, फॉर युअर सेफ्टी. इथनं लेफ्ट आणि बारामतीमध्ये हे कुठे लेफ्ट आता इकडंच. बारामतीमध्ये पोहोचलेलो आहे मित्रांनो थोड्याच वेळापूर्वी. आणि ब्रेक घेतला आणि आता थोड्याच वेळात आपण कार्यालयामध्ये आपल्या डेस्टिनेशन वरती पोहोचणार. जास्त स्पीड ब्रेकर खूप जास्त आहेत मित्रांनो. वाट लागली. बाकी तू बोला. बाकी आता पोहोचत आलेलो आहे. विवेक काय करते बघूया आपण जाऊन. भावाला हळद लागली असं वाटतंय. हळदीचं टायमिंग काय होतं रे? 12 तास बघतोय आपण. एंगेजमेंट सकाळी झाली 9-10. हळद लावायला भेटेल त्याला. चोळतो आणि दाखवतो तुम्हाला काय. चलो. हा तर मित्रांनो, पोहोचलोय आपण डेस्टिनेशन जवळ. आता शोधतोय की कार्यालय कुठे आहे. आधी वाटलं मला की, आणि सगळ्यांना वाटलं की त्रिमूर्ती. असो त्रिमूर्ती मंगळ कार्यालय बारामतीमध्ये चाललोय. तर बघू सापडतंय का. त्रिमूर्ती टाकली तिथून आते होय काहीच. हॅलो.
आला तरी चालेल बरं का. अरे हे काय पुढे यायला लागले माणसं सगळी. चल माणसं येत राहतात रे. तू आत टाकल्याशिवाय नाही चल ती साईड मार. आईली जागा आहे तिकडे मार. माझ्या साईडला की माझ्या साईडला. चल डायरेक्ट स्कूल बस पिवळी बारकी पोर बघा नाही तर पोरे डोरी खिचल डायरेक्ट 10 मिल जाएगा गाइस. फॉर्म किती झाला. अरे हे 5 किलो जागा आहे का नाही रे. पुढे चल पुढे. लावित लावित ह्या शेजारी इनोव्हाच्या त्याच्या पुढे लाव. त्या पुढे कुठे घरात लावित असू दे आता पर्याय नाही. सरळ करून लाव फक्त. घे सरळ झाली बा झाली. उन्हात होय आता पर्याय घेतो सरळ. सो मित्रांनो पोहोचलेलो आहे. जर पार्किंगचा सीन झालंय तर बघू आता उन्हाच लावायला लागते गाडी. बघू बाकी आता लग्नाचा कॉन्टेंट. सो फायनली मित्रांनो पोहोचलोय आपण आता कार्यालयामध्ये. एंट्री सुरू आहे आता. बघू कसं काय. चला भिजवलेली हळद मंडोळ्या आणून द्यायच्या. भिजवलेली हळद ऐकी येतं. सो मित्रांनो फायनली पोहोचलेलो आहे आपण आपल्या मंगल कार्यालयामध्ये. आणि बाकी सगळे मित्र आहेत आपले. इथं अनुज आहे, आरंभ आहे, पलीकडं आपल्या गाडीत होते सगळे कार्यकर्ते. बाकी छोटी गँग आपलीच आहेत. येस. आणि ओमकार पण येतं. याला फक्त चेंडीवर बघितलंय. नावं सांगा की तुमची. गणेश आणि ईशान पण आपल्यासोबत आहेत. भाई दोन शब्द भाई. कसं वाटतं तुला. कसं वाटते दादा. एंगेजमेंट झाली ना. एंगेजमेंट कॉंग्रॅच्युलेशन ब्रो. कॉंग्रॅच्युलेशन एंगेजमेंट. हो अंगठी अंगठी हे असं का. अरे म्हणजे फेस वॉश हैदराबादच्या मारायच्या वाडीला काय. हो हैदराबादची. सो बघू आता काय पोचलोय. सगळ्या गोष्टी झाल्याच वाटतं आधी. ओमकार सर तुमचं गाव कुठलं. आईला तोंड का काळ. सो मित्रांनो नवरदेवाची गाडी इकडे सजवलेली आहे. ती बघतोय आपण आता. ग्रँड विटारा. सो मस्तपैकी सजावट झालेली आहे. एक मस्तपैकी शूट घेऊया गाडीचा. ठीक आहे. हां आपल्याला लावायचं गाडी. तेच तर आज 5 तारखेमुळे माझं पण टेन्शन आहे. आपल्याला होय. हां चला आता फोनच उचला. आपल्या गाडीला बॅनर लावूया. पोस्टर येताना काय लावता आलं नाही कारण टेप नव्हती. जर टेप सापडली तर टेप बॅनर पोस्टर लावून घेऊ आपण लागणार. ठीक आहे. चल एक साईड लेफ्ट साईड लावून टाकून पुढं. तुझ्या साईडला लावतो. खाली गेलेले. तर बघूया कसं काय विषय. पुढे जेवणाची तयारी आता बघावं लागेल काय विषय. कार्यालयात तर पोचलोय. ऊन खूप आहे. मे महिन्यात लग्न घेतलंय. आता बघू. कृपया भोजनाची व्यवस्था जेवणाची व्यवस्था केलेली आहे. सर्व घ्यायचं आहे. कृपया आलेल्या सर्व पाहुण्यांना विनंती आहे की जेवणाची व्यवस्था झालेली आहे.
नाव काय तुझं? वरद. कुठनं आलाय? मग वर पक्षात आहे का वधू पक्षात? मुला साईडने का मुलीच्या साईडने? तुला साइंस के साइड सायन्स के साईड. हम एक्चुअली साइंस की तरफ से सर, साइंस की तरफ से. कितवीला आहे? 10वी. 10वीला आहेस तू? 6वी. ओके. सो आपल्याला छोटी बच्चा पार्टी भेटलेली आहे. तुझं काय नाव? वरद आणि ओम. ठीक आहे. तर त्यांच्याबरोबर कॉन्टेंट शूट करत होतो. छोटे त्यांना सबस्क्राईब करायला लावतो, थोडे सबस्क्रायबर वाढवून घेतो. काय म्हणतो? यूट्यूब चॅनल बघता का नाही तुम्ही? जेवायला चाललोय आम्ही. येतोय का तुम्ही? फोन घेऊन जातो. ठीक आहे. या ठिकाणी उरकायचं आहे. वेळ थोडा राहिलेला आहे. 12:15 वाजलेले आहेत आता. जेवणाचा कार्यक्रम त्या ठिकाणी सुरू झालेला आहे. तरी सैनिक काही पाहुणे उपस्थित सर्वांनी त्या ठिकाणी जाऊन जेवण पण आले. चला चला या. मित्रांनो, जेवायला जाऊ. बच्चा पार्टी. चलो जिम मध्ये जेवण. मंगल कार्याच्या शेजारी जिम आहे. नावी विचारलं सगळं. इंट्रो घेतला. कुठलं काय. इकडे जेवणाच्या दिशेने आम्ही चाललोय. आता बघू जेवणाचं काय सीन आहे. इकडं पब्लिक आहे भरपूर. डायरेक्ट बस थांब की. हा नको आत नको आत देतो. जेवायला बसलोय. आपल्या जो ओंकार आहे आणि ऐका ना. आणि गणेश बाकी मंडळी समोर बसली आहे. रोहन आणि अनुज, लोकेश आणि आरंभ. जेवायला सुरू करू आणि बघू कसं जेवण आहे. ठीक आहे. लाईक करून टाका. जेवण आपली काय रेकॉर्ड करू का? आपली काय म्हणताय? ओळख आहे आपली. ओळख आहे. अच्छा. हाय. कंटेंट सिद्धला फॅन. मित्रांनो, उन्हाळ्यात लग्न का असतात त्याच्यावर जरा थोडस टॉपिक डिस्कशन सुरू होतं. तर आता बघू सगळ्यांचं ओपिनियन जरा चेक करू आपण की कधी करणार आहे कसं असते. म्हणजे नाही बाबा, आरंभ सर आमच्या करतील डिसेंबर. तुला काय वाटतं? उन्हाळ्यात लग्न असते ते उन्हाळ्यात सगळ्यांना सुट्ट्या असतात त्याच्यामुळं उन्हाळ्यात. आणि पण असावी का नसावी शक्यतो? म्हणजे गरमी जी होते गरमीच्या हिशोबाने तर लग्न नसावीत उन्हाळ्यात. थंडीच्या दिवसात कसं जरा फायदेशीर ठरतात. नाही पण ते तसं असते. काय फायदे तोटे? उन्हाळ्यात लग्न झालं ना की मग मनवेपर्यंत थंडी येते. थंडी वाटते. ओके. थंडी येते ना. हॉट टेक. अरे पण तुला थंडी का वाजते? कट करना पडेगा काय व्हायलो की. तर हा तर कसं उन्हाळ्यातले गरम होतं आणि काय मुहूर्त तिथंच असतात. बाकीच्या टाइम मध्ये पण असतात मुहूर्त. बट काय लोक म्हणजे मोस्ट ऑफ 50% वर लोक 70% वर लोक उन्हाळ्यातच घेतात. मग त्यामुळे वाटतं भाई कधी असावं म्हणजे उन्हाळ्यात जे लग्न पहिल्या आठवड्यात डिसेंबरच्या पहिल्या थंडीच एकदम.
आणि उन्हाळ्यात ते असतं त्याच्यामुळे त्रास होतो. काय म्हणतात त्रास होतो पण लग्न आहे अजून वगैरे टाइम आहे आणि वर्धाव्याला सर. दोन तारखा दोन नसतात. अडीचचं लग्न आहे. काही काहींचे प्रत्येकांचे रीतिरिवाज असतात. रीतिरिवाज अजून दोन त्याला तास आपण आहे. काय करू शकत तुम्हाला नाही. यायला आपल्या लय हातात त्या पाऊण गोष्टी तास लय नाही. झालं. ओके पण आपण जेवायला बदलूया. आहे. बदलू आपण बदलू. फक्त डिसेंबर हा. तुझ्यापासूनच करूया असेल. अच्छा माझे मलाच घ्या. आहे व्यवस्थित. तुझं काय तुझं पण सेम म्हणणं आहे का? Vlog चालू रोहन आहे. तर आपला ओपन आहे. रोहन रात्री पण लग्न करू शकतो. त्याला सण टेन्शन सबस्क्राईब करा चलो सेटला. उन्हाळा असू दे हिवाळा असू दे, पावसाळ्यात लग्न करणार भाऊ. सगळ्यांना सांगा गाडीतल्या आपल्या. काय गरज नाही. भाईंनी सपोर्ट दिला आपल्याला. थँक्यू भाई. भाई एकदम ओपन आहे सगळ्या ह्याच्यासाठी. कट करतो की भाई एवढं काय लागा आपलं. कास्टवरच येतं ह्यो. ओके गाईज. सो उन्हाळ्यात का लग्न होतात आणि त्याच्यामुळं हे उन्हाळ्यातच निघाले. 5 मेला लग्न आहे भाई लोक आणि त्याच्यामुळं खूप पीक गरमीचा उन्हाळा म्हणजे सीझन चालू आहे. आणि बघू आता कसं काय आपलं म्हणजे जमतंय का संध्याकाळपर्यंत का मेल्ट होऊन जातोय आम्ही तिथं बघावं लागेल. बघत राहा. चलो म्हणा. चलो चलो. अल्प वापर झाला का? ओके. एक नंबर. हे काय शूटिंग करायचं? हे शूटिंग युट्यूब चॅनल आहे. मोठं नाही पण छोटं. म्हणून ते मोठा सबस्क्राईब नाही, नाव मोठं आहे. सिद्धांत क्षीरसागर. चलो सीट ब्लॉग. चलो सीट. क्षीरसागरने टाकलं का त्यात? स्टोअरकडे मोबाईल दे. मला तसं वाटायला आज लागलंय. आज रिझल्ट जेवण वगैरे झालेलं आहे मस्तपैकी. एक नंबर. आणि हा, बरोबर, बरोबर. आणि प्या, बरोबर. थोडा डीजेचा आवाज पण आला आणि थोडं पाणी परत एकदा पिलं कारण की गरम एवढं होतं. आणि आता वाट बघतोय आम्ही कधी हळद बिळद होती बाकीच्या गोष्टी. हळद झालेली आहे फक्त आता वर्धाव्याची झालं का? हळद झाली. ओके. सो हा बंद सुरू होईल. लिंबू पाणी शोधतोय आम्ही पण काय सापडा ना. तर काय पण लग्न झालं तुम्ही जेव्हा व्लॉग बनाल तेव्हा सांगा इथे कुठे जवळपास लिंबू पाणी आहे का. पुढच्या वेळेस कोणाचं लग्न असलंच होय, तर लिंबू पाणी घेऊ. ठीक आहे. चलो. हा घे ना. ते तर महत्वाचं आहे. ब्लॉग मध्ये टाकतोय. हा नवरदेव. दिसलं पाहिजे नवरदेव कसं पुरवलं आपण घेतो. हा पोरांनो एकदम सभा बाकी आवडायला घ्या म्हणजे एकमेकांना असेल की पुढे. तुझं घेतो मी चालताना. माझा एक घे. होय आता हवा आवाज मारती कोण चप्पल राहू. त्यांना फॉलो केलंय का? सबस्क्राईब केलंय ना? सबस्क्राईब केलंय का? थँक्यू भाई. चलो. हा धुवायचं. यांचं 10वीचा रिझल्ट लागला. किती मार्क? सो 10वीचा 12वीचा लागला ना? 12वीचा झाली 16 मध्ये. किती जण आहे? तू पण ना? ते दोघंच आहेत. सो हे 2 जण 12वीला होती आणि ह्यांचा लागला रिझल्ट. किती ते लगेच विचार. परत घ्या. हा तुझं नाव सांग की भाई. स्वर क्षीरसागर. स्वर. आणि त्याचं स्वागत का? अच्छा अच्छा. हा मग कसं काय किती पडले पर्सेंटेज? 44 पडले. पटकनच सांगते ते विचारायच्या आधी. हा मग काय तुझं भावना कशा आहेत आता म्हणजे कसं वाटतंय? चांगलं डान्स का असणार आहे? आणि काय पुढचं काय प्लॅन आहे मग? 10 गुरु आहेत अजून 2 वाढवायचे. आणि हा होतील की भाई विषय का? आणि किती जरी असतं ना किती मिनिमम झालं किती तेव्हा कराडवाडीचा आहे ना? होय.
सो मित्रांनो आपलं जे ट्रायपॉड होतं ते जरा मुलांना लय आवडलंय आणि ते जरा प्रॅक्टिस करताय इथं. फ्युचर ब्लॉगर्स नाव काय तुझं? पियुष कराडी कराडचं आहे का? नाही कराडी आम्ही खेडेगाव असं होय. आता तुम्ही जेवण काय करता? हे जेवण काय करता? पिवड्या जेवण आपल्याला नवीन जरा मित्र भेटलेले आहेत. बघू आता काय होते पुढे. ठीक आहे भेटूया. चलो 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 मन स्टे ट्यून. चलो मन चलो मन चलो काय ते जरा मिस झाले. पुढचे प्रश्न बघूया आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करू. स्टिक एक्सपिरियन्स सेल्फी स्टिक जरा शिकवत होतो कशी यूज करायची आणि व्हिडिओ कशावर एडिट करायचे ते शिकवत होतो. ठीक आहे अजून काय प्रश्न पाहिजे? हा म्हण ना भाई. हा म्हणून अजून सर्वांनी लवकर सबस्क्राइब करून जास्त सपोर्ट करा. चॅनलचं नाव चलो सीट ब्लॉग सपोर्ट करा. फुल सपोर्ट सगळं लाईक सपोर्ट फुल पाठिंबा लाईक फॉलो अँड शेअर कमेंट अँड सबस्क्राईब. हा तर ऐकलं ना ते करा त्यांनी काय सांगितलं ते. ठीक आहे दोन्ही कुटुंबांच्या विनंतीला मान देऊन आपण या ठिकाणी विजय शिंदे, आदरणीय श्रीराम कुंभार, आदरणीय अंबादास कुंभार, आदरणीय अशोक कुंभार या ठिकाणी आज जन सांगतो तो गणपती चित्ती स्मरा आदरे दोपची. कृपया आलेल्या लोकांनी जेवणाची व्यवस्था आहे, जेवण करून मगच घरी जायचे अशी मालकाची आग्रहाची नम्र विनंती आहे. जे कोणी जेवणाचे राहिलेले पाहुणे मंडळी असतील त्यांनी हॉलमध्ये जाऊन ते विवेकचे काका आहेत. गणेश आपले दोन्ही डिस्काउंट घ्या. डिस्काउंट घ्या. ठेव
नाही नाही दाखवा. आहेत दोन्ही आहेत. नवदेवाचे शूज आपण ते पण ठेवलेले आहेत कारण ते चोरी झाली असते टाइमवर. विघ्नस्तस्य न जायते शुक्लांबरधरं देवं. आज शेवटचं नीट जेवण आहे. आज पोट भरून जेवण घे. उद्यापासून सगळं खायचं. लागणं सगळं अशी हवी द्या. बोलणार होतो रे. सो मित्रांनो लग्न झालेलं आहे फायनली आणि आपण आता निघालो आपल्या घराच्या दिशेने म्हणजे लोणाच्या दिशेने. 2 मिनिटं वडापाव खायला थांबलेलो पण नंतर कॅन्सल झाले आणि पुढे जातोय आता आम्ही. ठीक आहे चल. आम्ही आता घरी चाललेलो आहे घरी जाताना आम्ही वडापावसाठी थांबलेलो. वडापावसाठी ब्रेक घ्यायचा थांबलो पण होतो पण बटाटा शिजला नव्हता. हा बटाटा शिजला नव्हता त्याच्यामुळे आम्ही गेलोय आता निघालो पुढं कुठे स्टॉप माहित नाही मला. माईक काढू पुढे इथं 10 किलोमीटर जाणार आहे आपण. 10 किलोमीटर थांबतोय. ठीक आहे पुढे जाऊन निघून तोपर्यंत गाणी ऐकूया माळेवाडी. तोपर्यंत कॉपीराईट घेऊया. तोपर्यंत कॉपीराईट घेऊया. चलो बाकी गाणं पोच काय लागेल ते तुला फील घ्यायचं गाण्याला तिथं पोहोचल्यावरती रोड बघ ना कसलं सुंदर. एक काम होतं बोल ना. स्टेटस ठेव पुढे बघा जरा वळा आपण बाहेर आणलं तर मला 200 घेतात. मित्रांनो जसं की म्हणलं आम्ही लग्न झालेलं आहे. आम्ही निघालो आपल्या घरी आणि आता एका स्पॉट वरती वडापाव खायला थांबलोय. बाकीचे मेंबर गेलेले आहेत वडापाव खायला आणि मी पण आता जातो. बघू काय सनसेट वगैरे मस्त व्ह्यू येत होता जाताना तो मी दाखवायचा प्रयत्न करतोयच. आणि बाकी काय बघत राहा आणि सबस्क्राईब आणि लाईक आणि कमेंट पण करा. ठीक आहे चलो. दिली का ऑर्डर वडापावची? नाही तुझ्यासाठी थांबलोय. स्पॉन्सर आपला तुमच्याकडे. हा जबा स्पॉन्सर जबा जबा नाही तिकडे जा. जबा तिकडे लय अंधार मिळतो तिकडे.